पंढरपूर नगरपालिका रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. त्याच अनुषंगाने आज मतदारांच्या गाठी भेटी घेताना दिसत आहेत. प्रभाग 8 मधून आदापुरे मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम काय सांगाल, कशा पद्धतीने आपण लोकांच्या भेटी गाठी घेतात, कशा पद्धतीने मतदारांना आवाहन करतात आणि मतदारांच्या काय प्रतिसाद आहे? मी 8 मधनं रेखा दत्तात्रय आदापुरे महिला उमेदवार म्हणून उभी आहे. जागोजागी जाऊन आम्ही लोकांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यांनी आम्हाला प्रॉब्लेम सांगितले, त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू की त्यांची कामं व्यवस्थितपणे पार पाडू. एकंदरीत आता खुल्ले लढत असेल, भाजप असेल, विठ्ठलपुर असेल, अशा देखील पण त्यामध्ये आपण आता अपक्ष म्हणून लढत देत आहात, कसं पाहता इकडे? लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला. असंच लोकांनी आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा हे आमचं. आज आपण जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्या जाहीरनामा किंवा वचननामामध्ये काय अनुषंगाने प्रभागातील अडीअडचणी आहेत, काय आहे त्याच्यामध्ये? बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत, नळाचे प्रॉब्लेम आहे, लाईटीचे आहेत. त्याच्यावर आम्ही सर्व वचननामा तयार केलेला आहे. काय वाटतं एकंदरीत पाहता आता मतदारांच्या भेटीगाठी मतदारांकडून काय कसा प्रतिसाद मिळतोय? मतदारांकडून पक्षापेक्षा अपक्षांना भरपूर चांगला प्रतिसाद आहे आणि आपण आतापर्यंत केलेली सार्वजनिक कामे आणि भविष्यात करणारी आपण कामे याचा वचननामा आज आम्ही जाहीर केलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मी सगळ्यांना आश्वासन आणि वचन देतो की तो सर्व जाहीरनामा मी पुरेपूर सर्व जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून पूर्ण करीन. एकंदरीत आता परिचारक गट असेल किंवा विठ्ठलपुर गट असेल, यामध्ये देखील अपक्ष देखील आपण लढत देत आहात. एकीकडे पाहतोय आपण काही जणांनी आपण फॉर्म माघारी देखील घेतल्याचं देखील पाहायला मिळालं, पण आपण लढत देत आहात. आपण कार्याच्या आणि जनतेच्या विश्वासाच्या भरोशावर इलेक्शन मध्ये उतरलेलो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनता आजकाल सुज्ञ जनता आहे आपली सगळी. आपल्याला मतदान करणारा माणूस सुशिक्षित आहे, त्यांनी काम करणाराच उमेदवार निवडणार आणि मतदान रूपी आशीर्वाद देऊन 8 मधून महिलेमधला पहिला नंबर बॅटरी या चिन्हावर बटन दाबून आम्हाला विजयी करणार. आमच्या उमेदवार म्हणजे माझी आई रेखा दत्तात्रय आदापुरे यांच्या माध्यमातून आपण सर्व सार्वजनिक कामात प्रबळ ठरणार. तर एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर कोणताही पक्ष असो, पक्षाकडे न बघता अपक्ष म्हणून राहिले गेलेले उमेदवार यांनी सांगितले की लोकांच्या जीवावरती आणि कामांच्या प्रगती पथावर आपण निवडून येण्याची देखील शक्यता अशी वर्तवली गेली आहे. कॅमेरामॅन अक्षय भारत शिंदे, न्यूज इंडिया, पंढरपूर.